नमस्कार मित्रांनो, आपण BA TY या वर्गाकरिता आपल्याला भारताचा प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये भारतातील विविध नैसर्गिक घटकांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या पेपर अंतर्गत भारतातील पर्वतीय भाग असेल, पठारी मैदानी भाग, नद्यांचा भाग असेल आणि त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतातील विविध हवामान आणि या संबंधित शास्त्रज्ञांनी जे काही विविध हवामान प्रदेश भारतातील हवामान प्रदेश विभाग या ठिकाणी यांनी तयार केलेली होती त्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घटक आपण अभ्यासाला घेतलेला होता, तो म्हणजे भारतातील मृदा। या विषयाला आपण या आधीच्या लेक्चरमध्ये सुरुवात केलेली होती आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। जीवसृष्टीसाठी मृदा हा घटक किंवा माती हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। माती ज्या मृदेमध्ये किंवा मातीमध्ये आपण शेती किंवा इतर जीवजंतू वस्तू किंवा वनस्पती या ठिकाणी उगवतात, अशा या महत्त्वाच्या घटकाचा या ठिकाणी आपण अभ्यासाला सुरुवात केलेली होती। या अंतर्गत आपण बघितलं की भारतातील सर्व प्रदेशांमध्ये सारख्या प्रकारची मृदा नाही आहे आणि या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या मृदा यांचा आधार घेऊन त्याच्यातील गुणधर्मांचा अभ्यास करून त्या संबंधित विविध शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं त्या संशोधनाच्या आधारावरती आपण भारतातील मृदेचे वितरण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं। आणि या भारतातील मृदेच्या वितरणामध्ये आपण बघितलं की भारतामध्ये एकूण 8 मृदा हे नॅशनल ॲटलास ऑफ सॉइल सर्वे आणि त्याचप्रमाणे 10 मृदा प्रकार जे युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांनी आपल्याला सांगितलेली होती। या बऱ्याच पॉईंटचा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे आणि आज मित्रांनो याच मुद्द्याचा शेवटचा पॉईंट, या प्रकरणातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकरण पॉईंट जो आहे तो म्हणजे मृदेची धूप किंवा मृदेचं इरोजन। सॉइल इरोजन। मित्रांनो, सॉइल इरोजन, आता या मुद्द्यावरूनच या शब्दावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला कोणत्या विषयावरती अभ्यास करायचा आहे। मृदा धूप किंवा सॉइल इरोजन। सॉइल इरोजन म्हणजे काय की मित्रांनो, आपण बघतो की भूपृष्ठाच्या सगळ्यात वरचा जो थर आहे, या सगळ्यात वरच्या थरामध्ये कमीत कमी 5 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटरचा जो मातीचा थर आहे, हा मातीचा थर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येते। आणि याच भागामध्ये आपण जेव्हा शेतीसाठी ही जी मृदा आहे, ही जमीन जी आहे ही वापरतो आणि यामध्ये जेव्हा आपण पेरणी करतो तर या भागातूनच अनेक पिकं आपल्याला या मृदेमधून जमिनीमधून मिळत असतात। आणि ही या प्रकारची मृदा म्हणजे या प्रकारचा
थर, हा थर तयार होण्यासाठी सरासरी 1000 वर्ष आपल्याला लागतात. सर्वसाधारणपणे 500 ते 10,000 एवढा कालावधी हा 2.5 सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी. म्हणजे भूपृष्ठावर जर 2.5 सेंटीमीटरचा जर थर जमिनीचा वरचा भूपृष्ठाच्या वरचा मातीचा थर व्हायचा असेल तर तो आपल्याला एवढा कालावधी लागतो. परंतु जेव्हा मानव या नैसर्गिक हस्तक्षेपामुळे हा जो वरचा मृदेचा थर आहे, हा थर काय होतो, हा नष्ट होतो. जी आहे भूपृष्ठाचा थर जो आहे, वरचा थर जेव्हा हा कमी होतो, नष्ट होतो, त्या विखुरला जातो, त्या दुसऱ्या भागामध्ये पाण्याद्वारे किंवा इतर काही घटकाद्वारे, वाऱ्याद्वारे, मानवी हस्तक्षेपामुळे हा दुसऱ्या ठिकाणी या समुद्रामध्ये हा जेव्हा माती ही वाहून जाते त्याला सॉइल इरोजन असे म्हणतात. म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी असलेला मातीचा थर हा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारखान्याद्वारे तो मूळ ठिकाणावरून वाहून जाणे आणि नष्ट होणे त्याला मृदेचं धूप, मृदेचं सॉइल इरोजन असे आपण म्हणतो. या प्रकारे याची सॉइल इरोजनची सर्वसामान्य व्याख्या आपण या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो, सॉइल किंवा माती ही निर्माण होण्यासाठी हा खूप मोठा कालावधी आपल्याला लागताना दिसून येतो. तो काही आपल्याला लगेच 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आपण ही माती तयार करू शकत नाही. माती तयार करण्याचं काम जे आहे हे निसर्गाद्वारे केले जाते. आणि भूपृष्ठावर 2.5 सेंटीमीटर जर थर तयार करायचं असेल तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की या ठिकाणी 500 वर्ष ते 1000 म्हणजे 10,000 वर्षापर्यंतचा कालावधी या माती तयार एक थर होण्यासाठी आपल्याला लागतो. परंतु आज आपण बघतो की मानवाचा हस्तक्षेप दिवसांदिवस भूपृष्ठावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि यामुळे या मृदेची धूप जी आहे ही मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि अशा प्रकारे जर धूप मोठ्या प्रमाणात सॉइल इरोजन होत राहिलं तर या ठिकाणी नापीक जमीन किंवा पडीत जमीन किंवा जमिनीचं प्रमाण, सुपीक जमिनीचं प्रमाण हे दिवसांदिवस कमी होईल. आणि एक मोठं संकट आपलं या भूपृष्ठावर निर्माण होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तर त्या कारणाने या मृदेपासून कोणत्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी मृदेवर धूप होते ती आपल्याला थांबवणं गरजेचं आहे, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा मुद्दा आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या लक्षात येतं की आपण आज हा मुद्दा अभ्यासताना, हा घटकाचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की हे जे मृदेची धूप आहे हे आताच होत आहे का, तर नाही. मित्रांनो, आपण याआधीच्या अनेक लेक्चर बघितले. आपण लेक्चरमध्ये बघितताना आपल्याला लक्षात येते की आज आपण TY या वर्गामध्ये आहोत. आणि या वर्गामध्ये याआधीच्या आपण जिओमॉर्फोलॉजी वगैरे जर विषय बघितला तर या अंतर्गत यामध्ये आपण बघितलं की प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत, या सिद्धांतानुसार आपण बघतो की जमिनीची उलटापालट जी आहे हे अनेक वेळा भूपृष्ठावर झालेली आहे. इवन भूपृष्ठसुद्धा एका भागापासून दुसऱ्या भागापासून परंतु तुटून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचलेला आहे, विभक्त झालेला आहे. आणि या प्रकारे अनेक वेळा इरोजनची ही प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. ती म्हणजे मृदेची धूप होणं आणि मृदेची निर्मिती होणं हे क्रिया ही नैसर्गिक सुरूच असते. परंतु आधुनिक काळामध्ये जसं मानवाचा हस्तक्षेप वाढला तसतसा त्याप्रमाणे जी नैसर्गिक धूप होण्याची जी प्रक्रिया होती ती वेगाने होत असताना दिसून येते. आणि या प्रकारे जर वेगाने या स्पीडने या गतीने जर या प्रकारची मृदेची धूप झाली तर निश्चितच ही एक मोठी समस्या आपल्यासमोर निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा बघतो की हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसरं म्हणजे आपण बघतो की आपल्याला या ठिकाणी मृदाचा जो विषय आहे तो आपल्याला मॅक्झिमम भारतीय मृदा संबंधित अभ्यास करायचा आहे. आणि या अनुषंगाने जर आपण भारतीय मृदेच्या इरोजनचं, सॉइल इरोजनचं, भारतातील जे सॉइल आहे या सॉइल इरोजनचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की माती ही फार पवित्र आपल्या धर्मग्रंथामध्ये मानली जाते. आणि या ठिकाणी मातीची बऱ्याच वेळा आपण संवर्धन प्राचीन काळापासून अनेक ग्रंथामध्ये, धार्मिक ग्रंथ असो की विविध पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये या संबंधित
मृदेचं एक आपल्याला आपण त्या मृदेच्या संबंधित एक आपुलकी आपल्या या ठिकाणी असलेली दिसून येते आणि त्यामुळे त्या मृदेसंबंधित संवर्धन करण्याचं काम या आधीपासून केले गेलेलं आहे। परंतु मित्रांनो, आपण बघतो की भारतामध्ये जेव्हा 19व्या शतकामध्ये इंग्रज हे जेव्हा भारतामध्ये आले आणि या 18 ते 19व्या शतकामध्ये जेव्हा आले, तर त्या ठिकाणी बघतो की या इंग्रज आल्यानंतर जे भारतातील त्याच्या आधीचे मृदेची धूप होती त्या नैसर्गिक गतीप्रमाणे होत होती। परंतु आज बघतो की 18व्या शतकात ते 19व्या शतकानंतर या ठिकाणी मृदेची धूप ही जी गती आहे, जी स्पीड आहे, ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते। कारण काय की जेव्हा या ठिकाणी भारतामध्ये इंग्रज आले, तर या इंग्रज आल्यानंतर यांनी बरेच जे जमिनी होत्या ह्या जमिनी शेती करण्यासाठी वापरण्यास परवानगी दिली आणि त्यामुळे या ठिकाणी जंगलाचा जो भाग आहे, हा जंगलाचा भाग जो आहे हा नष्ट करण्यात आला। आणि मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की वनस्पती जी आहे हे जमिनीला पकडून ठेवण्याचं काम, घट्ट पकडून ठेवण्याचं काम, त्याचं इरोजन कमी होण्याचं काम हे या ठिकाणी करत असते। पावसाच्या पाण्यापासून, त्यांच्या थेंबापासून संरक्षण करण्याचं, वाहणाऱ्या पाण्यापासून संरक्षण करण्याचं काम हे वनस्पती करताना आपल्याला दिसून येते। आणि अशा प्रकारे अनेक जंगल या ठिकाणी शेतीसाठी वापरण्यात आले आणि तेव्हापासून या जे जंगल नष्ट झाल्यामुळे सॉईल इरोजन हे प्रमाण हे वाढलेलं आपल्याला दिसून येते। आणि अशा प्रकारे अनेक वेळा या शेती करण्यासाठी, त्यासोबत इंग्रजाच्या काळामध्ये रेल्वेसाठी असेल, रेल्वेमध्ये घरं बांधण्यासाठी असेल की लाकूड तोडीचं प्रमाण हे जास्त होतं। त्यावेळेस लाकडाचा वापर हा अनेक उद्योगामध्ये केला जात होता आणि त्या अनुषंगाने बरेच जंगलं जे आहे हे जंगलाचा भाग नष्ट केला जात होता। आणि त्यामुळे त्या ठिकाणापासून तर तेव्हापासून तर आजपर्यंत आपण आजही बघतो की आज आपल्या आधुनिक काळामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर बघतो की बऱ्याच ठिकाणी कारखानदारी असेल, या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया आला। या इंडस्ट्रियल एरियाच्यासाठी बरेच ॲग्रिकल्चर जमिनी जी आहे ह्या त्याच्या ठिकाणी गेलेल्या आपल्याला दिसून येते। शेती सिंचनासाठी आपण डॅम तयार केले आहे, या डॅमच्या ठिकाणी सुद्धा अनेक जमिनी हे पाण्याखाली गेलेल्या आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे शहरीकरण वाढत आहे आणि या शहरीकरण वाढल्यामुळे, या शहरीकरणाच्यामुळे अनेक बिल्डिंगा, आपण मोठमोठ्या बिल्डिंगा आपण या ठिकाणी बांधतोय आणि ते कृषी जे शेतीच्या योग्य जमीन होती, सुपीक जमीन होती, या सुपीक जमिनीची जे मृदा आहे, मृदा आपण नष्ट करून त्या ठिकाणी उंच उंच बिल्डिंगा ह्या आपण बांधत आहोत। आणि अशा प्रकारे अनेक प्रकारे आपल्या भारतीय मृदेची धूप हे होताना दिसून येते। सर्वसाधारणपणे या ठिकाणी कव्हर हे या शास्त्रज्ञाच्या मते यांनी हा जे मृदा संशोधन करणारे शास्त्रज्ञ कव्हर यांच्या संशोधनांती असं दिसून येते की 1.75 करोड हेक्टर हे जे क्षेत्र आहे या प्रकारचं जमिनीचा भाग जो आहे हा या ठिकाणी मृदेची जी धूप आहे हे धूप होताना दिसून येते। त्याचप्रमाणे या शास्त्रज्ञानंतर नारायण आणि रामबाबू हे जे दोन नारायण शास्त्रज्ञ, मृदा संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि रामबाबू यांनी आपल्या संशोधनाअंती भारतीय मृदेसंबंधित संशोधन केलं आणि यांनी 1985 मध्ये संशोधन करून सांगितलं की प्रतिवर्ष 533.4 करोड टन माती जी आहे, ही माती जी आपल्या भूपृष्ठावरची, भारतीय भूपृष्ठावरची माती जी आहे ही प्रतिवर्ष ही वाहून जाताना आपल्याला दिसून येते। ज्यामध्ये आपण मग 533.4 करोड टन ही माती जी आहे भूपृष्ठावरची ही प्रतिवर्षी इरोजन किंवा धूप होताना आपल्याला या ठिकाणी या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो की आपल्या ज्या विरुद्ध भारतातील गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या ज्या नद्या आहेत, या नद्यांद्वारे सुद्धा 205
करोड टन प्रतिवर्ष हे माती जी आहे ही वाहून समुद्राच्या भागाने किंवा इतर भागामध्ये वाहून गेलेली आपल्याला दिसून येते। आणि अशा प्रकारे अनेक अपवर्तनाचं जे काम आहे हे हिमालयाच्या नद्यांद्वारे भारतातील ज्या काही जगातील ज्या काही नद्या आहेत ह्या नद्यांपेक्षा भारतीय ज्या हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या या नद्यांच्याद्वारे जे काही हे जे इरोजन होते हे इरोजन सगळ्यात जास्त झालेलं आपल्याला दिसून येते। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर हिमालयात त्याच्या प्रमुख नद्या याच्यामध्ये जर आपण बघतो की ब्रह्मपुत्रा या नदीच्या द्वारे प्रतिवर्ष 597 टन, तसेच यमुना या नदीद्वारे 392 टन हे, तसेच घाघरा नदीद्वारे 1108 टन जे आहे हे अशा प्रकारे जे माती जी आहे ही या ठिकाणी वाहून जात असल्यासंबंधित जे काही मृदा संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि अशा प्रकारे जर आपण जगातल्या इतर नद्यांपेक्षा भारतातील नद्यांच्या विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की भारतीय हिमालयातून ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहे या नद्यांद्वारे सॉईल इरोजन जे आहे हे मोठ्या प्रमाणात केलं जाते। आणि इतर या ठिकाणावरून जे काही इरोजन होते यातील बराच भाग हा माती जी आहे सुपीक माती त्या जे काही समुद्रीय भाग आहे या समुद्री भागामध्ये नेऊन या वाहून नेलं जाते। आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघतो की ती वाहून नेलेली मृदा जी समुद्रामध्ये जाते आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपल्याला उत्पादन घेता येत नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची शेतीसुद्धा आपल्याला करता येत नाही। तर अशा प्रकारे हे सॉईल इरोजन आहे, हा सॉईल इरोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेलं दिसून येते। तर आज आपण या ठिकाणी असे कोणते कारक आहे की ज्या कारकांमुळे आपल्याला या सॉईल इरोजन हा मोठ्या प्रमाणात होते तर त्या कारकांचा त्या घटकांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर या ठिकाणी आपण हे जे दोन्ही जे सॉईल इरोजन आहे या पॉईंटला या घटकाला आपण जे सॉईल इरोजन करणारे जे घटक आहे हे आपण दोन प्रकारे या अभ्यासू शकतो। या दोन घटक या ठिकाणी निर्माण केलेले आहे। त्याचा पहिला जो आहे मानवनिर्मित घटक कारण या ठिकाणी आपण बोलतो निसर्गाच्याद्वारे आणि बऱ्याच वेळा मानवाच्या द्वारे सुद्धा आधुनिक काळामध्ये सॉईल इरोजन हे होताना आपल्याला दिसून येते। त्याला अभ्यासासाठी आपण दोन भागामध्ये विभाजित करू शकतो। पहिलं नैसर्गिक कारक या घटक आणि दुसरं मानवनिर्मित घटक या कारक। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की पहिला जो पॉईंट आहे या ठिकाणी जे सॉईल इरोजन करणारा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पावसाद्वारे यामध्ये आपण बघतो नैसर्गिक या इरोजन। तर मित्रांनो आपण बघतो की ज्या ठिकाणी भारतातील ज्या जागतिक लेवलवरती ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे आणि अशा पर्जन्यमान जास्त असलेल्या पावसाच्यामुळे या ठिकाणी जेव्हा जोरदार स्वरूपाचा जेव्हा पाऊस या भूपृष्ठावर आढळतो तर त्यावेळेस तो जे थेंब जमिनीवर पडते तर त्या थेंबामुळे या ठिकाणी असलेली जी मृदा आहे ही जी पावसाच्या पडलेल्या थेंबामुळे ही मृदा या ठिकाणापासून मूळ ठिकाणापासून ही 5 mm पर्यंत ही पुढं या इतर बाजूने विखुरलेली आपल्याला दिसून येते। आणि अशा प्रकारे जेव्हा आपण बघतो की बऱ्याच वेळा भारतामध्ये जेव्हा एखाद्या वेळेस आपण भारतातील जे शेतकरी आहे हे शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपली शेती जी आहे या ठिकाणी नांगरून वगैरे करून ठेवलेली असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जी माती आहे ही भुसभुशीत झालेली आपल्याला दिसून येते। आणि अशा वेळेस जेव्हा पावसाचं पाणी हे जोरदार स्वरूपाचं येते आणि जोरदार स्वरूपाचं आल्यामुळे या ठिकाणी जी मृदा आहे त्या मूळ भागापासून ही थोड्या पुढं सरकलेली आपल्याला दिसून येते आणि तिचं जे सॉईल प्रोफाईल आहे ही सॉईल प्रोफाईल त्या ठिकाणी ही विखुरलेली जाते। परंतु हे जर पावसाचं पाणी जर मंद गतीने संत गतीने जर या ठिकाणी पडलं तर त्या ठिकाणी जे होणारं सॉईल इरोजन आहे हे सॉईल इरोजन हे कमी प्रमाणात या अत्यंत अल्प स्वरूपात या ठिकाणी होताना दिसून येते। परंतु
कारण हे जे मंद गतीने पडणारा पाऊस आहे, या पावसामुळे ते जे पाणी आहे हे जमिनीमध्ये मुरलेलं जाते आणि त्याच्यामुळे इरोजन जे आहे हे अल्प स्वरूपात झालेलं दिसून येते. परंतु जर जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल आणि त्याच ठिकाणी जर त्या जमिनीचा उतार हा तीव्र असेल किंवा उताराचा भाग असेल, तर त्या ठिकाणी बरंच पाणी हे पावसामुळे दुसऱ्या ठिकाणी हे माती जी आहे ही दुसऱ्या ठिकाणी वाहून येताना दिसून येते. हा अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी आहे, जमिनीची धूप करणारा किंवा सॉइल इरोजन करणारा. आणि यामध्ये आपण बघतो की बऱ्याच भागामध्ये जसं आपण पश्चिम मलबारचा किनारा असेल, कोकण किनारी भाग असेल, त्याचप्रमाणे आपण भारताचा जो पूर्वेकडील भाग आहे, तर भारतातील पूर्वेकडील भागामध्ये मेघालयचा भाग असेल, आसाम, त्रिपुरा या ठिकाणचा भाग असेल, तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हा जो पाऊस आहे, हा पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे हा आपल्याला मध्य MP मधला काही भाग आहे, या MP च्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा जास्त पर्जन्य या ठिकाणी निर्माण होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मृदेचे धूप करणारा पहिला महत्त्वाचा कारक म्हणजे पावसाची धूप, पावसाद्वारे होणारी धूप ही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि दुसरा आहे रील इरोजन. यालाच आपण मराठीमध्ये आहोड धूप. मित्रांनो, आता आपण बघितलं की जेव्हा या ठिकाणी पाऊस पडतो आणि या पाऊस पडल्यामुळे हे जे थेंब आहे हे एका विशिष्ट जमिनीवरती आदळल्यामुळे त्या ठिकाणी जी असलेली माती आहे ही माती दूर फेकल्या जाते आणि बऱ्याच अंतरावर हे 5 mm दूर फेकल्यामुळे त्या ठिकाणी तिचं सॉईल प्रोफाईल हे आपल्याला कमजोर झालेलं या ठिकाणी सॉईल प्रोफाईलवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. त्याच वेळेस जेव्हा हे पाऊस पाणी जेव्हा या ठिकाणी साचतं आणि या ठिकाणी उतारानुसार हे पाणी जेव्हा या ठिकाणी वाहायला सुरुवात होते, तर वाहताना या ठिकाणी एक रील या स्वरूपाच्या त्या पावसाच्या तयार झालेल्या आपल्याला दिसून येते, ओढ या ठिकाणी निर्माण होते. आणि यामुळे काय होते, हे जे माती आहे ही मृदा जी आहे ही मृदा याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पावसासोबत वाहताना दिसून येते. आणि अशा प्रकारे हे दुसरं महत्त्वाचं सॉईल इरोजन करणारं कारक असलेलं दिसून येते, घटक असलेलं आपल्याला दिसून येते. आपण ज्याप्रमाणे पावसाच्या थेंबापासून होणारं इरोजन त्यापेक्षा जास्त इरोजन जे आहे तर हे रील इरोजन आहे, हे याद्वारे झालेलं आपल्याला दिसून येते. या घटकाद्वारे जेव्हा पावसाचं पाणी ह्या ओढ्याद्वारे किंवा एखाद्या छोट्याशा ज्या एखाद्या जमिनीचा भाग असेल तर या जमिनीच्या भागामध्ये छोट्या छोट्या स्वरूपाचे जे लाईनिंग तयार होतात आणि त्या उतारानुसार ते पाणी जेव्हा वाहत जाते तर बऱ्याच वेळा ती माती हे सोबत घेऊन जातात, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये माती मिक्स होते, त्या सोबत ही वाहून सुद्धा जाते आणि जमिनीवरती एक ओव्हळ याप्रमाणे जे रेषा आहे याप्रमाणे या ठिकाणी निर्माण होतात आणि हे उतारानुसार माती घेऊन जातात आणि मूळ ठिकाणाहून ही माती दुसऱ्या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसून येते आणि ज्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं इरोजन या ठिकाणी होते. त्यानंतर जे आहे तिसरं आहे प्रवाहित धूप. यालाच आपण प्रवाहित 2 नंबर 3 नंबर इरोजन. तर मित्रांनो, आता या ठिकाणी ज्याप्रमाणे हा थोडाफार प्रमाणाचा उतार होता आणि जेव्हा हे प्रवाह हा सतत वाहायला सुरुवात करतो या ठिकाणी ओढ पावसाचा जो भाग आहे या ठिकाणी या जमिनीचा पूर्ण भाग हा इरोजन करतात, या ठिकाणी नष्ट करतात आणि या ठिकाणी एक प्रवाहित वाहणारा जो भाग आहे या भागामध्ये या ठिकाणी हा जमिनीच्या वरचाच नाही तर त्या ठिकाणी जमिनीच्या थोडा खोदून त्या ठिकाणी बराच भाग जो आहे त्या ठिकाणचा मधला भाग सुद्धा काढून या ठिकाणी इरोजन करताना दिसून येते. याला प्रवाहित इरोजन असे म्हणतात. गेल्ली म्हणजे गल्ली या प्रकारे या भागामध्ये या छोट्या प्रवाहाचा या ठिकाणी सतत प्रवाह वाहत गेल्यानंतर या ठिकाणी एक प्रकारे ओढा निर्माण होतो आणि या ठिकाणी
वरच्यासोबतच आतमधला जो जमिनीचा भाग आहे, या जमिनीच्या भागाला सुद्धा या ठिकाणी या प्रवाहित इरोजन किंवा धूपमुळे झालेलं आपल्याला दिसून येते. आणि चौथं जे आहे लँड स्लायडिंग. तर मित्रांनो, लँड स्लायडिंग म्हणजे किंवा मातीची घसरण, तर हा खूप मोठा सगळ्यात म्हणजे ज्याप्रमाणे पावसाच्या थेंबांमुळे होणाऱ्या धूपपेक्षा हा रेल इरोजन या ओढ धूप हे जास्त असले, याच्यापेक्षा प्रवाहित धूप ही जास्त दिसून येते. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी म्हणजे लँड स्लायडिंग. तर लँड स्लायडिंग म्हणजे आपल्याला आपण बऱ्याच वेळा आजकाल आपण टी व्हीवरती किंवा बातम्यांमध्ये हा बराच भाग जो आहे लँड स्लायडिंग झालेला आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा आपण बघतो की हिमालय पर्वत हे भाग असेल, उंच पर्वतीय भाग असेल, कोकण किनारपट्टीचा भाग असेल किंवा ज्या ठिकाणी उंच भाग आहे, तर पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा हा जो जमिनीचा पहाडचा भाग असेल, उतारानुसार हा पूर्णच्या पूर्णचा भाग जो आहे, हा जमिनीचा वरचा भाग जो आहे खाली घसरताना आपल्याला दिसून येते. आणि त्या जेव्हा तो लँड जे आहे, जमीन जी आहे ही घसरते, त्याच्यासोबत जो वरचा जो थर असतो तो सुद्धा त्या ठिकाणी घसरतो आणि त्या ठिकाणी जे वरचा थोडा जमिनीचा जो मृदेचा उत्पादन देणारा स्तर आहे तो त्या ठिकाणी नष्ट होतो. आणि अशा प्रकारे ही जे स्लायडिंग होणारी लँड स्लायडिंग आहे, यामुळे मृदेची धूप जी आहे ही अत्यंत जास्त स्वरूपात म्हणजे सगळ्यात जास्त सॉईल इरोजन जर होत असेल तर ते आहे लँड स्लायडिंगमुळे. मोठ्या बऱ्याच पर्वतीय भागाचा मोठा स्वरूपाचा भाग जो आहे, भूपृष्ठ जो आहे, हे भूपृष्ठ उंच भागावरून उतारानुसार ह्या खाली घसरताना आपल्याला दिसून येते. आणि अशा वेळेस ह्या लँड स्लायडिंगमुळे बऱ्याच वेळा जीवितहानी किंवा त्या ठिकाणी असलेल्या पर्वतीय भागाच्या खाली जेव्हा काही घरं असेल, ते घरांचे सुद्धा त्या लँड स्लायडिंगमुळे ते पाणी घरावरती सुद्धा ते लँड जे जमीन जी आहे, हे भूपृष्ठ जे आहे खाली घसरताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे भाग आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. जे जमिनीची धूप आहे हे करतात, सॉईल इरोजन करतात. आणि हे सॉईल इरोजन आज आपल्याला या प्रकारचं सॉईल इरोजन थांबवणं, मृदेची धूप थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याकरता आपण हा आज पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत, जो मृदेची धूप किंवा सॉईल इरोजन म्हणून आहे. यापैकी एकूण पॉईंटपैकी आपण या ठिकाणी आज 4 पॉईंट या ठिकाणी महत्त्वपूर्ण 4 पॉईंट या ठिकाणी अभ्यासलेले. उर्वरित 4 पॉईंट आपण उर्वरित जे पॉईंट आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.